म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे. कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका फोटोवरून ठिणगी पडली आहे. निमित्त ठरलंय मालेगाव महानगरपालिका आणि टिपू सुलतानचा फोटो. पण हा वाद फक्त फोटोपुरता मर्यादित राहिला नसून आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यापर्यंत गेला आहे. नेमकं काय घडलंय? का संतापलेत देवेंद्र फडणवीस? जाणून घेऊया सविस्तर. मित्रांनो, मालेगाव महानगरपालिकेत टिपू सुलतानचे पोर्ट्रेट लावण्यावरून वादाचा भडका उडाला आहे. या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वादात मोठी ठिणगी पडली ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका विधानामुळे. त्यांनी टिपू सुलतानची तुलना थेट आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमी आणि भाजप नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसवर दुहेरी निकष लावल्याचा आरोप केला असून महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असे ठणकावून सांगितले आहे. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे. हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. काँग्रेसच्या या भूमिकेवर तुम्हाला काय वाटते? टिपू सुलतानची तुलना महाराजांशी करणे योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. ताज्या बातम्यांसाठी एके मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.